नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। छत्रपती संभाजीनगर औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असलेलं हे शहर आणि या शहरात आता अहिल्यानगर तसेच नाशिकप्रमाणे आपल्या विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वाळूज असा थेट उड्डाणपूल हा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। दिव्य मराठीने नकाशासहित वृत्त प्रकाशित केलं। नकाशा समोर आलेला आहे। कसा आहे तो नकाशा, कुठनं कसा पूल होणार आहे हे देखील आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात। त्याच्या तांत्रिक बाबी काय काय आहेत, या रस्त्यासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते देखील थोडक्यात समजून घेऊयात। तर मंडळी, विमानतळ ते वाळूज या 18 किलोमीटरचे अंतर आता पार करण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागणार आहे। याआधी आपल्याला हे 18 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 2 तास लागायचे, पण आता जर का हा पूल झाला आहे तर केवळ 15 ते 20 मिनिटात आपण हे अंतर पार करू शकणार आहे। तर केंद्र सरकारकडून शेंद्रा ते वाळूज असा अखंड उड्डाणपुलाचं शिवधनुष्य आता राज्य सरकारने हाती घेतलं। तर सविस्तर प्रकल्प अहवाल हा 7 कोटी खर्च केलेत, पण तांत्रिक अहवाल सकारात्मक नव्हता। संबंधित रस्ता राज्य शासनाचा असल्याने वेळीच केंद्राकडे हस्तांतरित केला नसल्याचं कोणतंही कारण पुढे आलेलं आहे। त्यामुळे उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असा प्रकल्प चर्चेत होता, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या उड्डाणपुलाची घोषणा केली। नवीन प्रस्तावानुसार आता विमानतळ ते वाळूज MIDC असा 2 टप्प्यात उन्नत असा प्रगत मार्ग हा तयार होणार आहे। तर मंडळी, भविष्यात येऊ घातलेल्या 1.5 लाख कोटीच्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधांवर मोठी भर आणि मोठं लक्ष हे मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येत आहे। त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत। विमानतळ ते वाळूज असा अखंड उड्डाणपूल 1.5 तासाच्या वेळेची बचत ही केवळ 18 किलोमीटर अंतर अर्ध्या तासाच्या आत पार करता येणार आहे। त्यामुळे केंब्रिज चौक ते वाळूज असा अखंड उड्डाणपुलासाठीचं ते AS क्लब ते वैजापूर रस्ता त्याचप्रमाणे राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची अट ही घालण्यात आलेली होती। त्यामुळे अखंड उड्डाणपुलासाठी रस्ता राज्य शासनाचा असल्यामुळे त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण निधी खर्च करू शकत नसल्याचा पर्याय आज देण्यात आलेला होता। मात्र भागवत कराड यांनी अखंड उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केलेला होता। अखंड उड्डाणपुलासाठी जालना रस्त्यावरील 4 उड्डाणपुलं काढून टाकण्याचा विचार सुरू होता। केंद्राचा प्रस्ताव बारगळल्याने आता राज्याने पुढाकार घेतला। मंत्री अतुल सावे यांनी राज्याकडून प्रयत्न सुरू केले आहेत आणि अखेर अर्थसंकल्पात घोषणा ही झालेली आहे। तर म्हणजे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारा पूल अतिशय महत्त्वाचा असणार आहे। या पुलामुळे बाहेरून येणारे म्हणजे जालन्याकडनं येणारे तसेच बीडकडनं येणारे आणि पुण्याकडे जाणारे प्रवासी हे शहरामध्ये न गुंतता डायरेक्ट विमानतळापासून ते वाळूजपर्यंत बिनदिक्कत नॉनस्टॉप हे जाऊ शकणार आहेत। वाहतुकीचा अडथळा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातला जो महामार्ग आहे, जो पूल आहेत किंवा जे उड्डाणपूल आहेत, जी आता सध्याची सिडको बसस्टँड येथील उड्डाणपूल, त्याचबरोबर मोंढा नाका येथील उड्डाणपूल आणि क्रांती चौक येथील उड्डाणपूल, हे 3 उड्डाणपुलं या सगळ्या रस्त्यांच्या मध्ये आहेत। त्यामुळे आगामी प्रस्तावित जो विमानतळ ते वाळूज असा उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलाच्या कामामध्ये हे 3 उड्डाणपुलं प्रभावित होण्याची शक्यता ही या ठिकाणी नाकारता येत नाही। तर म्हणजे अशा पद्धतीचा हा उड्डाणपूल अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय मोठा प्रकल्प हा राज्य शासनाने या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे। याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।